विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। ई स्टडी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला पेपर क्रमांक 1 संच ए यामध्ये गणित विषयाची सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आणि त्यांची स्पष्टीकरणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, समोरचं बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। विभाग दुसरा गणित। 26 नंबरचा प्रश्न बा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे। पहिलं विधान पहा, इष्टिका चिती त्रिमितीय असते। हे उत्तर बरोबर आहे 3D। इष्टिका चितीला 12 कडा असतात। हे विधान सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर तिसरं विधान पहा, इष्टिका चितीची सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात। तर हे जे विधान आहे हे चुकीचं आहे। पर्याय क्रमांक 3, कारण इष्टिका चितीची सर्व पृष्ठे ही चौरसाकृती नसून आयताकार असतात। त्यामुळे चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न पहा 27 नंबरचा, 26,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर 1.25 हा भाग आहे, याचा अर्थ पाव भाग जास्त आहे, म्हणजे 22,250 म्हणजे 22,000 आणि आंतरराष्ट्रीय मध्ये विचारलेले आहे, म्हणजे ती इंग्रजीतून लिहायची आहे। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न बा 28 क्रमांकाचा, खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे? आता सेंटीमीटर मध्ये आपल्याला दिलेल्या आकृतीची परिमिती मोजायची आहे, म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आपल्याला एकत्रित सांगायची, म्हणजे त्याची परिमिती। आता या ठिकाणी आकृती जर पाहिली आपण तर बहुभुजाकृती आकृती असलेली आकृती आहे आणि त्याच्यामध्ये सर्व बाजूंची आपल्याला लांबी दिलेली नाही। त्यामुळे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी लांबी दिलेली नाही त्या ठिकाणी मार्किंग करावं। या ठिकाणी लांबी दिलेली नाही। आता वरची आणि खालची लांबी समान आहे, त्यामुळे ही सुद्धा 2 सेंटीमीटर असेल। त्यानंतर या ठिकाणी ही एक बाजू दिलेली नाहीये, ही बाजू आणि ही बाजू समान आहे, म्हणजे ही सुद्धा 2 सेंटीमीटर असणार आहे। त्यानंतर पहा आणखी या ठिकाणी वरची बाजू दिलेली नाही, म्हणजे ही सुद्धा पहा अर्धा भाग आहे, हा 4 सेंटीमीटरचा अर्धा भाग, म्हणजे ही आलेली आहे 2 सेंटीमीटर। त्यानंतर ही एक बाजू आपल्याला दिलेली नाही, ती सुद्धा 2 सेंटीमीटर आहे। त्यानंतर ही वरची बाजू आपल्याला दिलेली नाही, परंतु जर आपण पाहिलं ही 2 सेंटीमीटर आहे, या बाजूवरून आपल्या लक्षात येईल। आणि ही मोठी बाजू 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे ही नक्कीच 4 सेंटीमीटर असणार आहे। आणि ही सुद्धा आपल्याला सर्व बाजूंची लांबी विचारात घेऊन बेरीज करावी लागणार आहे। या ठिकाणी पहा सुरुवातीला आता आपल्याला सर्व बाजूंची जर बेरीज केली आपण पहा, सुरुवातीपासून जर विचारात घेतलं 2 + 6 8, 8 + 2 10, 10 + 2 12, 12 + 4 16, 16 + 2 18, 18 + 2 20, + 2 22, + 2 24, + 2 26, + 2 28, + 2 30, + 2 32 आणि +4 36, म्हणजे या ठिकाणी सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आलेली आहे 36। त्यामुळे आकृतीची परिमिती आहे पर्याय क्रमांक 2 36 सेंटीमीटर। 29 क्रमांकाचा प्रश्न बा, दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला आणि काही दिवसांनी ती मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली, तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? या ठिकाणी आपल्याला नफा जर काढायचा असेल तर आपल्याला नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत यांची वजाबाकी केली तर आपल्याला नफा मिळून जाईल। आता विक्री किंमत जी आहे आपल्याला 40,750 रुपये दिलेली आहे आणि याच्यामधून आपल्याला आता खरेदी किंमत वजा करायची। आता खरेदी किंमत आपल्याला
35,900 दिलेली आहे. तुम्ही जर वजा केले तर उत्तर चुकीचे येईल, कारण या ठिकाणी दुरुस्तीसाठी सुद्धा खर्च दिलेला आहे. म्हणजे आपल्याला त्या दोघांची बेरीज करावी लागणार आहे. 35,900 अधिक 3,780 आणि यांची जर बेरीज केली तर ती रक्कम जी असणार आहे ती खरेदी किंमत असणार आहे 39,680. आता या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 1,070 रुपये. 1,070 रुपये या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 1. 30 नंबरचा प्रश्न पहा. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ आणि 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आली आणि जर प्रत्येक पोत्यामध्ये 40 किलोग्राम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्राम धान्य विक्रीसाठी आलेले. पहा या ठिकाणी गव्हाची पोती आहेत 85 आणि त्यांचा 40 किलो प्रमाणे जर आपण गुणाकार केला तर तो येते 3,400 किलो झाले. त्यानंतर 50 पोती तांदूळ आहेत म्हणजे 50 गुणिले 40 हा जर गुणाकार केला 5 चोक 20 आणि 2 शून्य. त्यानंतर 15 पोती तूर डाळ आहे आणि 15 गुणिले 40 केला आपण 15 चोक 60 आणि 1 शून्य हे 600 किलो झाले. आणि सर्वांची जर बेरीज केली आपण 6 4 10 हाताला 1 तर ते येतात 6,000 किलोग्राम. पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा 31 नंबरचा. खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील तुलनात्मक जे चिन्ह आहेत त्यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरतील ते आपल्याला ठरवायचं. या ठिकाणी पहा आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे 3/4 आणि दुसरा आहे 6/8. तर यामध्ये आपल्याला मोठा अपूर्णांक कोणता आहे ते ठरवून घेऊ आपण. पहा यांचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर पहा 8 त्रिक 24 आणि 6 चोक 24 म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजूंचा गुणाकार सारखा येत आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये दोन्ही अपूर्णांक हे समान आहेत म्हणजे या ठिकाणी बरोबरचं चिन्ह येणार आहे. त्यानंतर या दोन अपूर्णांकाची जर तुलना केली आपण 6/8 आणि 7/9 आणि यांचा जर तिरका गुणाकार केला 9/54 त्यानंतर 7/8 म्हणजे 54 पेक्षा 56 हे मोठे आहेत म्हणजे या ठिकाणी हे चिन्ह येणार आहे. म्हणजे या दोन अपूर्णांकांच्या दरम्यान हे चिन्ह येणार आहे. जे आपल्या पर्यायामध्ये पहा बरोबरचं चिन्ह आणि 4 पेक्षा मोठा ही जी चिन्ह आहेत या क्रमाने यायला पाहिजे. अशी चिन्ह पहा कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतात. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. पुढचा प्रश्न पाहूया. 32वा प्रश्न पहा. खाली दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. आपल्याला आता चुकीचे विधान ओळखायचं आहे. कोणतीही संख्या आणि 0 यांचा गुणाकार 0 येतो हे विधान बरोबर आहे. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते. आता हे जर विधान आपण पडताळून पाहिले समजा एक विषम संख्या घेतली 3 आणि दुसरी विषम संख्या घेतली 5. विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता म्हणजे कोणती तरी आपण पडताळून पाहिले आपण 3 5 15 यांचा जर गुणाकार केला तो 15 आला आणि उत्तर समसंख्या मिळते. तर हे विधान चुकीचं आहे कारण यांचा गुणाकार विषम आलेला आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुढची विधान सुद्धा गुण्य आणि गुणक बरोबर 0 असेल तर गुण्य आणि गुणक 0 असतील किंवा यापैकी 0 असतील हे विधान बरोबर आहे. आणि कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी 8 अंक येणार नाही हे विधान बरोबर आहे. तर चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 33 क्रमांकाचा. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. या ठिकाणी आपण लिहा 1 तास 30 मिनिटे. त्यानंतर 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केलेला आहे. 1 तास 50 मिनिटे. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल
आता ही 15 मिनिटाची जी विश्रांती घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला काउंट करावं लागणार आहे. म्हणजे 15 मिनिटं सुद्धा आपल्याला मिळवावं लागतील. एकूण किती तास प्रवास झाला यांची आपल्याला बेरीज करून घ्यावं लागेल. पहा या ठिकाणी 5 आणि 3 8 आणि 1 9 हे 2 तास 95 मिनिटे. पहा या ठिकाणी 2 तास 95 मिनिटे प्रवासासाठी लागलेला वेळ आहे हा. आता याचे 95 जे मिनिटं आहेत त्याचं आपण तासात रूपांतर करून घेऊ. आपण 60 जर वजा केले 95 मधून तर ते राहतात 35 आणि 60 मिनिटं जर वजा केलेले आहेत ते आपण तासामध्ये टाकू म्हणजे त्याच्यामध्ये 1 मिळेल. म्हणजे 3 तास आणि या ठिकाणी 35 शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे ते 35 मिनिटं. 3 तास 35 मिनिटे या ठिकाणी वेळ लागलेला आहे. जर ती सकाळी 10 वाजता नागपूरहून निघालेली असेल, आता सकाळी 10 वाजता निघालेली आहे, 10 वाजता निघालेली आहे म्हणजे 10 मध्ये आपल्याला 3 तास 35 मिनिटं मिळवायचे आहे. तर आपण 3 तास 35 मिनिटं मिळवली तर या ठिकाणी 10 आणि 3 13 35 13 35 म्हणजे हे दुपारचे 1 वाजलेले आहेत. या ठिकाणी 1 वाजून 1 वाजता आणि 35 मिनिटे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक 3. 1 वाजून 35 मिनिटांनी ती यवतमाळला पोहोचेल. 34 नंबरचा प्रश्न पहा. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये खर्च आला किंवा मजुरी द्यावी लागते. आणि जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती? पहा प्रश्न फिरून विचारलेला आहे. पहा या ठिकाणी त्यांनी एका स्क्वेअर मीटरचा दर दिलेला आहे. 1 चौरस मीटरचा दर त्यांनी दिलेला आहे 45 रुपये आणि एकूण मजुरी दिलेली आपल्याला ते आहे 2700 रुपये. आता ही 2700 रुपये मजुरी जी आहे ती एकूण क्षेत्रफळाची आहे भिंतीच्या. म्हणजे आपण जर भिंतीचं क्षेत्रफळ काढलं, आपण भिंतीचं क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला फक्त लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली नाही. आता या दोन गोष्टीवरून आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल. तर एकूण मजुरी जी आहे 2700 त्याला जर आपण 45 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर या ठिकाणी पहा तर त्याचं उत्तर येते 60 चौरस मीटर. जे क्षेत्रफळ आलेलं आहे हे भिंतीचं क्षेत्रफळ जे आहे ते 60 चौरस मीटर आहे. आणि आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ जे आहे भिंतीचं लांबी गुणिले रुंदी म्हणजे लांबी आपल्याला 15 मीटर दिलेली आहे आणि 15 ने जर 60 ला भागलं तर उत्तर येते 4. म्हणजे या ठिकाणी रुंदी आपली असणार आहे 4 कारण 15 चौक 60 हा गुणाकार येत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मीटर ही त्या भिंतीची रुंदी असेल. 35 क्रमांकाचा प्रश्न पहा. 12 किलोग्रॅम या ठिकाणी 12 किलोग्रॅम दिलेले आहेत आपल्याला आणि 1350 ग्रॅम. तर 1350 हे ग्रॅम आहेत आणि त्याचे जर किलोग्राम मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 1000 ने भागावं लागेल. तर ते 1.350 म्हणजे 1 किलोग्राम आणि 350 ग्रॅम आणि यांची जर बेरीज केली तर या ठिकाणी पहा 13 किलो आणि 350 हे ग्रॅम आहेत म्हणजे 13.350 किलोग्राम. पर्याय क्रमांक 3. 36 नंबरचा प्रश्न पहा. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये आणि 5 पैसे पहा 72 हे रुपये आहेत आणि 5 हे पैसे व्याज मिळालेला आहे. तर ती संख्या दशांश चिन्ह पद्धतीत कशा प्रकारे लिहिता येईल? पहा आता 72 काही मुलं काय करतील 72.5 असं लिहून टाकते. तर उत्तर साफ चुकीचे आहे कारण 5 पैसे नसून हे ते 50 पैसे होतात. कारण पुढे आपण किती शून्य देऊ शकतो तर 50च पैसे आहेत. तर आपल्याला 72 रुपये आणि 5 पैशाचे जर रुपयात रूपांतर करायचं असेल तर त्याला 100 ने भागावं लागेल म्हणजे त्याचं उत्तर येतं 0.05 म्हणजे 72.05 या पद्धतीने ते लिहिता येईल. पर्याय क्रमांक 1 72.05 रुपये.
37 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोती घेतली आणि अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली, तर या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि व किती? 2500 रुपये प्रति क्विंटलने 300 पोती विकत घेतलेली आहेत. हा जर गुणाकार केला, आपल्याला विकत घेतला म्हणजे ही खरेदी किंमत झाली, तर हा गुणाकार केला आपण 25 आणि 3 25 त्रिक 75 1 2 3 4 0 1 2 3 4 म्हणजे ती रक्कम होती 7,50,000. आणि त्यामध्ये पहा अतिवृष्टी झाल्यामुळे काय झालेले 70 पोती धान्य खराब झाले. म्हणजे 300 पोत्यातले जर 70 पोते आपण वजा केले तर ते राहतात 230. म्हणजे 70 पोती जर वजा केली आपण तर ते राहतात 230 आणि ते विक्री केलेली आहेत 2700 रुपये प्रति क्विंटलने. म्हणजे 2700 गुणिले आपण 230 हजार गुणाकार केला आपण तर तो येत आहे 6,21,000. आणि याच्यामध्ये पहा विक्री किंमत जी आहे ती कमी आहे, म्हणजे या व्यवहारामध्ये नक्कीच तोटा झालेला आहे. आणि तो किती झालेला आपण यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल. 0 0 0 त्यानंतर 0तून 1 जात नाही, आपण हातचा घेतला 9 हातचा दिले तर 2 7तून 6 गेला 1 1,29,000 रुपये या ठिकाणी तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. 38 क्रमांकाचा प्रश्न पहा. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 12,870 13,850 9,640 25,390 आणि 7,450 रुपयाची मदत केली, तर एकूण किती रुपये मदत निधी जमा झाला? तर या सर्वांची जर आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 5. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर येत आहे 69,200 रुपये. वेळेअभावी मी बेरीज करत नाही, तुम्ही व्यवस्थित बेरीज करून पहा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1,250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% आणि तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली, तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली? तर ते पहा, नाट्यगृहाची क्षमता जी आहे ती 1,250 आहे आणि त्यापैकी पहा पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% आणि तिसऱ्या दिवशी 4%. यांची जर बेरीज केली तर ती येते 26%. म्हणजे एकूण आसनाच्या क्षमतेपैकी 26% आसने ही रिकामी राहिलेली आहेत, म्हणजे 26/100. आता ही जर आपण क्रिया केली तर आपल्याला उत्तर मिळू जाईल. या ठिकाणी पहा, 0ला 0 घालूया आपण. 2 पंचे 10 आणि 13 दुने 26. त्यानंतर 5 1 5, 5 ने 125 लावायचा, 25 5 125 आणि 25 गुणिले 13 यांचा जर गुणाकार केला तर तो येत आहे 25 ने जर आपण 13 ला गुणलं तर उत्तर आपल्याला मिळून जाईल 5 त्रिक 15. या ठिकाणी एकक स्थानी 5 असणारी संख्या एकच आहे, त्यामुळे त्याचा गुणाकार 325 येईल. पर्याय क्रमांक 3. 325 आसन रिकामी राहिली. प्रश्न क्रमांक 40 पहा. 15 मार्चला सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? 15 मार्च महिना आहे. मार्च महिन्यामध्ये आपल्याला माहिती 31 दिवस असतात. आता 15 मार्च वरून तुम्हाला 31चा जर महिना असेल तर 31च्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार हे 5 वेळा येत असतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता 15 तारखेवरून आपल्याला 1 तारखेचा वार शोधावा लागेल. आपण 15 मार्चला
सोमवार आहे, 15तून जर आपण 8 वजा केले तर 15तून 7 वजा केले, कारण 7 दिवसाचा आठवडा आहे, 15तून 7 वजा केले तर 8 राहतात, म्हणजे 8 तारखेला सुद्धा सोमवार असणार आहे. आणि या पुन्हा 8 मधून आपण पुन्हा 7 वजा केले तर 1 राहतोय, म्हणजे 1 तारखेला सुद्धा सोमवार असणार आहे. आणि मार्च महिन्याचा जर आपण विचार केला, 1 तारखेचा वार आपल्याला मिळालेला आहे, 1 तारखेला वार असणार आहे सोमवार. या ठिकाणी सोमवार दिलेला नाही, आपण या 2 आणि 3 तारखेचा वार करून घेऊया. 2 तारखेला सोमवार नंतर मंगळवार असेल आणि 3 तारखेला मंगळवार नंतर बुधवार असेल, म्हणजे या 3 वारापैकी कोणता वार आपल्या पर्यायामध्ये पहा, या ठिकाणी बुधवार दिलेला आहे, म्हणजे बुधवार हा 5 वेळा येणार आहे, कारण 1, 2, 3 तारखेचे वार 31 दिवसाच्या महिन्यामध्ये हे 5 वेळा येत असतात. पर्याय क्रमांक 2 बुधवार. 41 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 आहे, 2 सेंटीमीटर आहे, तर त्याचा व्यास किती सेंटीमीटर आहे? पहा, आपल्याला त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या आणि व्यास यांचं नातं आपल्याला माहिती आहे. त्रिज्येची आपण जर दुप्पट केली, त्रिज्याला जर 2 ने गुणलं तर आपल्याला व्यास मिळत असतो. तर आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 7/2 आणि याची जर आपण दुप्पट केली तर आपल्याला व्यास मिळून जाईल. तर पहा, 2ला 2 गेला, उत्तर राहिला 7 सेंटीमीटर. किंवा आपण 7/2 अधिक 7/2 ही जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल, कारण छेद समान आहेत. आणि अंशाची बेरीज केली 7 अधिक 7 14 आणि बे 7 14, 7 शिल्लक राहतात. पर्याय क्रमांक 4 7 सेंटीमीटर या पद्धतीने. किंवा आणखी तिसरी एक पद्धत आहे 7/2. हे जर आपण विचारात घेतलं, याला भाग दिला तर ते येते 3.5, म्हणजे 3.5ची दुप्पट केली तर ती येते 7. या पद्धतीने सुद्धा प्रश्न सोडवू शकता. पुढचा प्रश्न पहा, 42 क्रमांकाचा. संख्या दिलेल्या आहेत, या उतरत्या क्रमाने लावल्यास. आता उतरत्या क्रम म्हणजे आपल्याला मोठी संख्या आपल्याला सुरुवातीला घ्यावी लागेल. पहा, 1 नंबरला कोणती संख्या येईल पहा. सर्व संख्यांची सुरुवात जर आपण पहिले 78 ने होते, तर या ठिकाणी 78,531 ही संख्या 1 नंबरला येईल. त्यानंतर 78,351 ही 2 नंबरला येईल. 312 ही 3 नंबरला आणि 135 4 नंबरला येईल. त्यातली पहिली संख्या पहा, 1 2 3 4 पहिली संख्या आणि उजवीकडून तिसरी. आता उजवीकडून जर आपण विचार केला की डावी बाजू आहे आणि उजवी बाजू ही आहे, आणि उजवीकडून तिसरी आपल्याला विचारलेली आहे. उजवीकडून तिसरी म्हणजे आपण या ठिकाणी 2 नंबरची संख्या येते, म्हणजे 1 आणि 2 यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे पहिली आणि दुसरी संख्या यांची जर बेरीज केली पहा, 78,351 अधिक 78,531 आणि यांची बेरीज केली तर ती पहा 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 16 हाताला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, म्हणजे पहा 1,56,882. 1,56,000 पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. 43 क्रमांकाचा प्रश्न पहा. 15 लिटर 200 मिली, 15 लिटर आणि 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली, 13 लिटर 530 मिली बरोबर किती? तर या ठिकाणी पहा, हे मिली लिटर मध्ये आहे आणि हे लिटर मध्ये आहे. आता यांची काय वजाबाकी आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. पहा, 0 0 10तून 3 जातात ना, 7, त्यानंतर इथं 12तून 6 गेले 6, पुन्हा 1 गेलं इथं 1 शिल्लक राहिला, 0 0, म्हणजे 1 लिटर आणि 670 मिली. पहा, 1 लिटर पूर्ण आहे आणि 670 हे
मिलीमध्ये आहेत। या ठिकाणी पाहिजे लिटर पाहिजे होतं, त्यामुळे हा पर्याय बाद, 2 लिटर हा सुद्धा बाद आणि 2 पॉईंट हा बाद। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे 1 लिटर 670 मिली। 44 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो पहा। आता 3 ची कसोटी जी आहे, 3 ने विभाजित कसोटी संख्येतील अंकांची बेरीज करायची पहा। ती जर बेरीज 3च्या पाड्यात असेल किंवा पटीत असेल तर संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो। या ठिकाणी आपण अंकांची बेरीज करू पहा, 7 अधिक 5 अधिक 5 अधिक 3, तर ही जी बेरीज आहे ती येते 20। तर 3च्या पाड्यामध्ये 20 नाही, त्यामुळे हा पर्याय बाद। त्यानंतर पहा 1 अधिक 7 अधिक 3 अधिक 3, तर ही जर बेरीज केली तर पहा 6 आणि 8 14, त्यामुळे या संख्येला सुद्धा भाग जाणार नाही। पुढची संख्या पहा 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 2, तर यांची बेरीज केली पहा 5 आणि 5 10 अधिक 2 12, तर पहा 12 या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 2352 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जाईल। 45 क्रमांकाचा प्रश्न पहा, 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य आहे? पूर्णांक आहे पहा, या ठिकाणी 14/35 दिलेला आहे आपल्याला। तर या दोन्ही संख्येला पहा 7 ने भाग जातो पहा, 7 दुने 14 आणि 7 5 35, तर त्याचं उत्तर येतं 2/5। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये शोधावं लागणार आहे 2/5 याचं उत्तर कोणत्या अपूर्णांकाचं आहे। पहिल्या अपूर्णांकाची जर आपण वजाबाकी केली, छेद समान आहे, अंशाची वजाबाकी केली, 3तून 2 गेला 1, त्यामुळे आपल्याला हा सममूल्य होणार नाही। त्यानंतर पहा 8तून 6 गेले 2 आणि 5 छेद समान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे। इतर पर्याय आपल्याला पडताळण्याची आवश्यकता नाही। 46 क्रमांकाचा प्रश्न पहा, प्रणवला 24,17,300 रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे, पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहे। उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यावायचे आहे, तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यायचं पहा। याला कमी पडलेली रक्कम जी आहे पहा, आता ते आपल्याला 7,12,300 यातून वजा करावे लागतील पहा। यांची जर वजाबाकी केली पहा 0 5 0 24 मधून 7 गेले, 14तून 7 गेले, त्यानंतर राहिले 7 1 17,05,000 17,05,000 पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे। पर्याय क्रमांक 1 17,05,000। 47 क्रमांकाचा 12 तास 18 मिनिटे 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे, तर या ठिकाणी पहा 18 मिनिटातून हे मिनिट आहेत, 45 मिनिटं वजा होणार नाहीत, तर आपल्याला तासाकून हातचा घेतला, इथे झाले 11 तास आणि 1 तास बरोबर 60 मिनिटे आहेत। 60 आणि हे 18, तर त्यांची बेरीज केली तर ती येते 78, म्हणजे 78 मिनिटातून आपण 45 मिनिटं जर वजा केले तर ते राहतात 33, आणि 11 तासातून 6 तास वजा केले तर ते राहतात 5 तास। 5 तास 33 मिनिटे पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने वजाबाकी करायची होती। 48वा प्रश्न पहा, 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? पहा आता 90चे सर्व विभाजक म्हणजे 90ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या। 90चे विभाजक, पहिली संख्या 1, त्याच्यानंतर 2 3 4 ने नाही जात 5 6 9 10 15 18 30 45 आणि 90 हे आपले 90चे विभाजक आहेत। हे पडताळून पाहू शकता तुम्ही, 90 एक 90, 45 दुने 90, 30 त्रिक 90, 18 पंचे 90,
1590 आणि 1090 या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. आणि या सर्वांची जर बेरीज केली तर ती येते 234. पर्याय क्रमांक 4 234. 49. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? आता चढत्या क्रमाने, आता या ठिकाणी जर अपूर्णांकाचं निरीक्षण केलं तर त्यांचे अंश समान आहेत. चढत्या क्रमाने म्हणजे आपल्याला लहान अपूर्णांक अगोदर घ्यावा लागेल. जर अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. त्यामुळे 1 नंबरला येईल 1/8, 2 नंबरला 1/7, 3 नंबरला 1/5, 4 नंबरला 1/4 आणि शेवटी 1/5. आता चढत्या क्रमाने म्हणजे 1 2 3 4 5 या क्रमांकाने लावले तर आपल्याला काय विचारलेले? शेवटून दुसरा अपूर्णांक. तर शेवटून दुसरा म्हणजे तो येतोय 4 नंबरचा आणि 4 नंबरला अपूर्णांक आहे 1/4. याच्या अपूर्णांकाची दुप्पट विचारलेली. आपण दुप्पट म्हणजे काय करायचंय? 2 ने गुणायचंय. तर पहा, 2 4 तर ते येतंय 1/2. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 50वा प्रश्न पहा. रमेश आणि सुधाने एका वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली आणि रमेशला दशादशे 8 दराने आणि सुधाला दशादशे 7.5 दराने व्याज मिळाले आणि जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव ठेवली होती? पहा, आता रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवलेली आहे. आपल्याला मुद्दल दिलेली नाही, ते मुद्दल आपल्याला काढायचे. आता पहिला पर्याय पडताळून पहा आपण. या ठिकाणी 1 लाख हे मुद्दल आहे असं गृहीत धरूया आपण आणि त्याचा कालावधी 1 वर्ष धरूया आणि रेट जो आहे तो दशादशे 8 आणि 1000 गुणाकार केला तर आपण मधकचेत 100 1000 गुणाकार केला तर ठिकाणी 2 शून्य कमी होतील. 1000 राहिले शिल्लक आणि हे 8,000 रुपये रमेशला दशादशे 8 दराने मिळाले आणि तीच रक्कम सुधाने जर ठेवली वेगवेगळ्या ठिकाणी तर 8च्या जागी जर आपण 7.5 टाकलं आणि 7.5 ला जर 1000 ने गुणलं तर ते येते 7,500 आणि यांची जर वजाबाकी केली तर 500. म्हणजे रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त या ठिकाणी मिळालेले आहेत. कारण रमेशला व्याज 8,000 मिळालेला आहे आणि सुधाला 7,500. याच्यावरून 500 रुपये हे जास्त मिळालेले आहेत. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. एकावन्न प्रश्न पहा. रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा. 9,32,004 वजा आपल्याला कोणती संख्या टाकल्यानंतर हे उत्तर मिळेल तर याची ट्रिक्स आहे. तर या संख्येतून ही संख्या वजा करा, आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8,72,108. ऋतुजाजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती? पहा, प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटलेली रक्कम किती होती ते आपण काढून घ्या. 0 5 7 35 40 3 5 चौक 20 आणि 3 23 2350 रुपये या ठिकाणी वाटायला गेले तरी सुद्धा 37 रुपये शिल्लक राहतात, जे आपल्याला 37 रुपये मिळावे लागतील आणि त्याचे उत्तर 2,387 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. 2 लक्ष अधिक 13,000
अधिक 72 शतक अधिक 38 दशक अधिक 13 एकक पायाकडे 2 लक्ष म्हणजे 2 लाख 13,000 या ठिकाणी 72 शतक आहे. 72 शतक म्हणजे 72 गुणिले 100 म्हणजे ते होतात 7,200. त्यानंतर 38 दशक 38 गुणिले दशक म्हणजे 10 तर ते होतात 380 आणि 13 एकक 13 गुणिले 1 म्हणजे 13 आणि या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. 303 8 1 9 3 2 5 7 3 10 चला 1 2 2,20,593 2,20,593 पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता. पुढचे प्रश्न पाहूया. 2 दशक म्हणजे 20 त्यानंतर 3 एकक अधिक 3 एकक त्याच्यानंतर 5 शतांश म्हणजे 5/100 म्हणजे 0.05 या ठिकाणी 0.05 आणि 8 दशांश म्हणजे 8/10 म्हणजे 0.8 आता यांची जर आपण बेरीज केली तर पहा 5 अशी 5 8 अशी 8 आणि 3 अशी 3 आणि 2 अशी 2 23.85 पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता. पंचावन्न प्रश्न पहा. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा. एक रिम बरोबर टिंब कागद. एक रिम अयोग्य पर्याय निवडा सांगितलेला आहे आपल्याला. तर आपल्याला माहिती एक रिम बरोबर 480 कागद परंतु या ठिकाणी अयोग्य पर्याय निवडा तर या ठिकाणी 480 हे बरोबर आहे. आता 20 दस्ते एका दस्त्यामध्ये तुम्हाला माहिती 24 कागद असतात आणि 24 कागद गुणिले 20 केले तर ते उत्तर येते 480 कागद. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. 40 ग्रोस पाहता एका ग्रोस मध्ये 144 कागद असतात. 144 गुणिले 4 हा जर गुणाकार केला तर आपण वेगळा येतोय. त्यामुळे हे उत्तर अयोग्य आहे. कारण 40 डझनाचं आपल्याला माहिती 12 डझन एका डझनामध्ये 12 कागद आणि 12 48 म्हणजे हे सुद्धा 480 कागद होतात. पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 1 3 आणि 4 ही एक रिम या पर्यायाची उत्तर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2 संख्यांची बेरीज 39.62 आहे. पहा 39.62 बेरीज आली पाहिजे तर त्यामधली एक संख्या दिलेली आहे तर दुसरी संख्या कोणती. तर याचं उत्तर काढायचं असेल तर त्या संख्येतून ही संख्या वजा करून टाका. 1.259 ही जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्याचं उत्तर येते 38.361 पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने. पुढील प्रश्न पाहूया. 57 प्रश्न पहा. दशादशे 7 दराने 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज किती होईल. तर एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. मदकछेद 100 व्याज काढण्याचे सूत्र आपल्याला वापरायचे. मदकछेद 100 मग आपल्याला दिलेला आहे 5,000 दर आहे 7 कालावधी आहे 3 वर्ष आणि छेदामध्ये 100. या ठिकाणी 2 शून्य कमी केले तर शिल्लक राहिले 50 गुणिले 7 गुणिले 3. तर या ठिकाणी आपण गुणाकार केला 5 7 35 350 गुणिले 3 आणि हा जर गुणाकार केला 3 0 0 3 5 15 चला 1 3 त्रिक 9 आणि 1 10 1,050 रुपये पर्याय क्रमांक 4 हे त्याचा अचूक उत्तर आहे.
पुढचा प्रश्न पहा, नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाभोवती पहा, असं त्रिकोणाकृती मैदान आहे, याच्या 3 बाजू आणि प्रत्येक बाजू ही 100 मीटरची आहे पहा, आणि मैदानाला किती फेऱ्या मारते, दररोज 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते. तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, त्रिकोणाची परिमिती काढावी लागेल आणि परिमितीला एका परिमितीच्या मापाचं जेवढं अंतर येईल ते एका फेरीतलं झालं, म्हणजे परिमिती गुणिले 5 आणि गुणिले एका आठवड्याचे म्हणजे ते 7. पहा आता परिमिती किती येईल पहा, त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, समान मापाच्या आहेत, 300 झाले. ते परिमिती आलेली आहे 300 गुणिले 5 गुणिले 7. तर हा जर गुणाकार केला 3 5 15, 1500 आणि 7, 15 7 105 आणि हे 2 0 आणि हे जे अंतर आहे ते मीटर मध्ये दिलेलं आहे आपल्याला, मीटर आपल्या लक्षात येईल. आणि याचं जर किलोमीटर मध्ये केलं तर ते होईल 10.500 किलोमीटर. 10.500 किलोमीटर या ठिकाणी पहा, 10 किमी आणि 500 मीटर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 59 पहा, खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. पहा आता योग्य उत्तर आपल्याला कोणत्या पदावलीचं शोधावं लागेल. पहिला पर्याय पडताळून पहा आपण. या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आलेली आहे 5 त्रिक 15 आणि या ठिकाणी पहा शिल्लक काय आले 24 वजा 12 अधिक 15 आणि गुणाकाराची क्रिया केली, उत्तर आले 15. आता हे जर पदावली सोडवली आपण, 24 मधून 12 गेले, 12 राहिले आणि 12 अधिक 15 तर याची बेरीज येते 27. म्हणजे पहिलंच पदावलीचे जे पर्याय आहे ते बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. साठ नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या कोनाचे माप 360 अंशाच्या 1/4 पटीपेक्षा कमी आहे. तर आपण अगोदर काय करू, 360 चे 1/4 पट किती होतात ते आता काढून घेऊ. पहा आता या ठिकाणी जर आपण 4 ने भागलं, 4च्या आता 4 9 36 म्हणजे 90 येते. पहा म्हणजे 360 चे 1/4 पट काढले तर ते येते 90 अंश आणि 90 अंशापेक्षा कमी विचारलेलं. पहा 90 अंशापेक्षा कमी जर आपण विचार घेतला, 90 अंश माप हे काटकोनाचं असतं आणि 90 पेक्षा कमी जर विचार केला आपण ते लघुकोनाचं असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 लघुकोन. 61 प्रश्न पहा, एका शाळेचा पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या, मुलग्यांची म्हणजे मुले, तर 48% मुली आहेत. याचा अर्थ 100तून 48 वजा केला तर ते राहतात 52% मुलगे आहेत. तर 1600 आपल्याला 52% काढावं लागते. 1600 गुणिले 52% म्हणजे 52/100. तर या ठिकाणी 2 शून्य कमी, या ठिकाणी 2 कमी केले तर शिल्लक राहते 16 गुणिले 52 आणि हा जर गुणाकार केला तर तो येतोय 832. म्हणजे पर्याय क्रमांक 2 832 ही मुलग्यांची संख्या आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा, जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन. पहा 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन आणि 5 रुपये 25 पैसे, पहा 5 रुपये 25 पैसे या दराने 5 शिशी पेन्सिली विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली. पहा 12.5 येते. या ठिकाणी 12.5ची दुप्पट केली तर ते येते 25.00. आता इथे 5.25 रुपये आहेत. आता 5.25 रुपयाचे पहा या ठिकाणी 5.25 गुणिले 5 तर गुणाकार केला आपण 25 5 125 आणि 5 5 25.
त्यातले 100 पैसे बाजूला काढले तर या ठिकाणी इकडे एक दिला तर ते आता 26 रुपये 25 पैसे 26 रुपये 25 पैसे आणि यांची जर बेरीज केली तर या ठिकाणी 25 6 5 11 हाताला 1 4 1 5 51.25 रुपये पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्रेसष्ट क्रमांकाचा प्रश्न पहा. आता रेखांकित भाग दिलेला आहे आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहिला भाग या ठिकाणी 1 2 3 भाग आहेत. त्या 3 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे आणि दुसरी जी आकृती आहे त्याच्यामध्ये पहा 1 2 3 4 5 6 7 समान भाग आहेत आणि त्यापैकी 3 भाग रंगवलेले आहेत आणि चौथी जी आकृती आहे 1 2 3 4 आणि 4 पैकी 3 भाग रंगवलेले आहेत. तर या सर्वांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. आता ही जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. या ठिकाणी आपण काय करू, या अपूर्णांकाचा अगोदर बेरीज करून घेऊ. पहिला 3 पैकी 1 आणि 4 पैकी 3 पहा 1/3 अधिक 3/4 तर यांचा तिरकस गुणाकार केला तर 3 चौक 12 त्यानंतर 4 1 4 आणि 3 त्रिक 9 4 आणि 9 यांची तिरकस गुणा करून बेरीज केली तर ते 13 13/12 आणि दुसरा जो अपूर्णांक आहे मधला 3/7 यांचा सुद्धा आपण तिरकस गुणा करून केला तर 12 7 84 आणि 13 7 91 आणि 12 त्रिक 36 आणि जर बेरीज केली पहा 6 1 7 9 3 12 127/84 पहा पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 127/84. 64 क्रमांकाचा प्रश्न बा 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट पहा. आता 2 सहमूळ संख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत पहा. तर 2 सहमूळ संख्या याचा अर्थ असा की त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक हा नसतो, तो फक्त 1 असतो. सामायिक संख्या 1 आणि इतर कोणताच विभाजक नसतो आणि 1 ची जर आपण दुप्पट केली तर ती येते 2. पर्याय क्रमांक 4 2. प्रश्न क्रमांक 65 आणि 66 साठी सूचना दिलेल्या आहेत. काही चित्र दिलेले आहे. एक चित्र बरोबर 20 झाडे. यावरून आपल्याला प्रश्न विचारलेले साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावले पहा. साधना विद्यालय या ठिकाणी आहे 4 चित्र आहेत म्हणजे हे 80 झाडं झाली आणि ज्ञानदा विद्यालय या ठिकाणी 5 चित्र आहेत म्हणजे ते झाली 100 झाडं. 20 100 म्हणजे 80 आणि 100 हे 20 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 20. पुढचा एक प्रश्न 65 वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली. तर या ठिकाणी सर्व आपण झाडं मोजली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 17 झाडांची संख्या आहे. चित्रांची संख्या आहे 17 आणि गुणिले 20 केलं तर 17 दुणे 34 340. पर्याय क्रमांक 2 340. पैकीच्या पैकी गुण मिळून जाणारा हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूया. 67 प्रश्न 8712 8712 अधिक 13,500 13,500 म्हणजे 12,750. आता यांची जर बेरीज केली तर पहा 2 2 5 1 6 7 7 14 साला 1 8 2 10 11 साला 1 21,460. सॉरी 2 आणि 0 यांची बेरीज केली तर ते येते 2 म्हणजे 21,462
पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. सोहमने 2000 रुपयाच्या 6 नोटा 2000 रुपयाच्या 6 नोटा बदलवून म्हणजे हे झाले 6 दुने 12 ते 12,000 रुपये झाले पहा. तर 100 रुपये आणि 50 रुपयाच्या समान नोटा घेतल्या पहा. 12,000 रुपये जे आहेत 100 आणि 50 याचे समान नोटा आहेत. तर नोटांची संख्या जर काढायची असेल, समान नोटांची संख्या, तर एकूण जी रक्कम आहे 12,000, त्याला आपल्याला 100 आणि 50 यांची बेरीज करून भागायचंय. तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. हा शून्य गेला, शून्य गेला, 15 8 120 80 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 100 रुपयाच्या 80 नोटा आणि 50 रुपयाच्या सुद्धा 80 नोटा यांचा जर गुणाकार केला तर ते होतात 8,000 आणि 8 पंचे 40 हे 4,000, बेरीज येते 12,000. याचा अर्थ 80 नोटा आहेत 100 रुपयाच्या आणि आपल्याला 100 रुपयाच्या नोटांची संख्या विचारलेली आहे. पर्याय क्रमांक 3 80. 69 क्रमांकाचा प्रश्न पहा. 3 2 5 0 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केले असता. पहा, गंमत अशी या प्रश्नामध्ये या ठिकाणी अंक 5च दिलेले आहेत आणि त्यांनी किमान एकदा वापरायला सांगितलेत आणि पुढे प्रश्नामध्ये पुन्हा 6 अंकी लहानात लहान विचारलेला आहे. प्रश्न गोंधळून टाकणारा आहे, परंतु याचं जर आता तुम्ही जनरल उत्तर काढता 5 अंकी संख्या तयार होईल. 5 अंकी संख्या जर तयार केली तर 6 अंकाच्या ऐवजी 5 अंकी असं असायला पाहिजे होतं, कारण अंक आपल्याला 5च दिलेले आहेत आणि त्यांनी किमान एकदाच वापरायला सांगितली तर ती संख्या 5 अंकीच तयार होईल. तर या ठिकाणी जर उत्तर काढलं आपण तर लहानात लहान संख्या तयार करताना आपल्याला 0 सुरुवातीला घेता येणार नाही. 2 0 3 5 8 आता ही लहानात लहान संख्या आहे, परंतु आपल्याला विषम संख्या सांगितलेली आहे. विषम संख्या जर काढायची असेल पाहायला 8 आणि 5 अदला बदल करावा लागेल. 20,385 आणि त्यांनी काय विचारलं, एकक आणि शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती. तर एकक स्थानी अंक आहे 5 आणि शतक स्थानी अंक आहे 3 आणि यांचा जर गुणाकार केला तर 5 त्रिक 15. पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी प्रिंट मिस्टेक असू शकते. पुढील प्रश्न पहा. निशाने 1350 रुपयास घेतलेली वस्तू 1730 रुपयास विकली. खूप सोपा प्रश्न आहे पहा. तर या व्यवहारात तिला नफा झाला की तोटा पहा. घेतलेल्या रकमेपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी नफा झालेला आहे. आणि नफा जर काढायचा असेल विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची, म्हणजे 1730 वजा 1350 ही जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. घरातून 5 गेले, 8 राहिले, चला 1, 4 गेले 3 आणि 0, 380 रुपये नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 4, 380 रुपये नफा. 71 क्रमांकाचा प्रश्न पहा. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. तर लगतचा अंक कोणता येत नसतो तर त्याच्या विरुद्ध पृष्ठावर असलेला पहा. आपल्याला 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे ते आपल्याला शोधावे लागणार. तर या ठिकाणी पहा 9च्या विरुद्ध पृष्ठावर 25 आहे पहा. 9च्या विरुद्ध पृष्ठावर 25 हा अंक आहे. आणि या ठिकाणी पहा ही जी आकृती आहे ती आपल्याला इकडे जर जोडली आपण तर 1 या ठिकाणी जाईल, म्हणजे 1च्या विरुद्ध पृष्ठावर 16 येईल. 1च्या विरुद्ध पृष्ठावर 16 आणि 4च्या विरुद्ध पृष्ठावर 36 असणार आहे. 4च्या विरुद्ध पृष्ठावर 36 असणार आहे, म्हणजे 36 हा अंक
4च्या लगतला येणार नाही. पर्याय क्रमांक 2 36. त्रिकोणी आणि चौरस संख्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे का? 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. हे विधान बरोबर आहे, कारण क्रमवार आपण समजा 4 आणि 5 घेतलंय आणि त्याची निमपट केली तर पहा 2 1 2 2 2 4 5 2 10, तर 10 ही त्रिकोणी संख्या आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. 1 ही त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे, ती सुद्धा विधान बरोबर आहे. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते. पहा समजा 3 ला आपण 3 ने गुणलं तर उत्तर 9 येतंय, म्हणजे चौरस संख्या म्हणजे थोडक्यात वर्ग संख्या, त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. तीनही विधान बरोबर आहेत, म्हणजे या ठिकाणी शेवटचं विधान हे चुकीचं आहे. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, तर 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळत नाही. तर गुणाकाराची निमपट गुणाकार करून त्याची निमपट केली तर त्रिकोणी संख्या मिळते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे विधान चुकीचं आहे. 73 क्रमांकाचा प्रश्न 12 ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? पहा या ठिकाणी आता 12 ने विभाज्य असणार आहे, म्हणजे थोडक्यात 12चा काय असणार आहे तो पाडा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108. तर 108 ही 3 अंकी संख्या आहे, त्यामुळे ही विचारात नाही घ्यायची, आपल्याला फक्त 2च अंकी सांगितलेला आहे. आणि या उतरत्या क्रमाने मांडल्यास, आता उतरत्या क्रम म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी. आता उजवे 1 2 3 4 5 डावीकडून म्हणजे ही डावी बाजू आहे, तिकडून 5वी संख्या 5 नंबरची संख्या या ठिकाणी 48 आहे. पर्याय क्रमांक 3 48. पुढचा प्रश्न पाहूया. अफरोजने 12 किलोमीटर 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलने पार केले आणि उर्वरित अंतर तिने धावत पार केले, तर किती अंतर तिने धावत पार केले? तर काय करायचंय, 12 किलोमीटर आणि 300 मीटर यातून वजा करायचे पार केलेलं अंतर सायकलने 9 आणि 500 मीटर यांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर होऊन जाईल. 13तून 5 गेले, 8 राहिले, चला 1, 12तून 10 गेले, 12तून 10 गेले 2, म्हणजे 2 किलोमीटर आणि 800 मीटर हे अंतर तिने धावत पार केलेलं आहे. 2.800 2.800 मीटर दिलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थी उत्तर निवडते हे चुकीचं आहे. 21.800 हे चुकीचं आहे. 3.8 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 2.8 किलोमीटर म्हणजेच 2.800 किमी. शेवटचा प्रश्न पहा. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपये काढलेले आहे, परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले म्हणजे कॅन्सल केलं आणि तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली. म्हणजे याचे 30% कपात केलेले आहे, म्हणजे याचे जर आपण 30% काढले, पहा या ठिकाणी 2 शून्य गेले, 578 गुणिले 3, हा जर गुणाकार केला 8 त्रिक 24 40 2 7 त्रिक 21 21 आणि 2 23 पुन्हा 40 2 5 त्रिक 15 2 17, तर 1734 रुपये काय झालेले आहेत, कपात झालेले आहेत, म्हणजे त्याचं स्वराला नुकसान झालेलं आहे. 1734 पर्याय क्रमांक 1. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. उर्वरित आपण व्हिडिओ लवकरच आपल्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.